साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे. एस.टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरता संपाचे हत्यार उपासले असून यावेळी येवला आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या मान्य कराव्या अशी मागणी एस.टी. कर्मचाऱ्यांनी केली आहे. एस.टी. सेवा बंद असल्याने अक्षरशः यावेळी प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल असून परीक्षेची वेळ असल्याने एस.टी. बंद असल्याने पेपरला कसे जावे असा मोठा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडला आहे. तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता बसेस सोडण्यात आल्या आहेत. तरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या जेणेकरून बस सेवा सुरू होईल अशी मागणी प्रवाशीसह विद्यार्थी करत आहे. तर मागच्या 1 तासापासून आम्ही या बस स्टॉपवर उभं आहे, परंतु एकही बस आलेली नाही. मला स्वतःला पुण्याला जायचं आहे, परंतु एकही बस आल्या कारणाने मी आता हतबल झालेलो आहे. तर माझी सरकारला विनंती आहे की ज्या काही अप्रलंबित मागण्या असतील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या त्या मान्य कराव्या आणि आमचा प्रवास पुन्हा सुरू करावा. या ठिकाणी बरेचसे असे लोक आहेत की जे खूप वेळापासून खोळंबलेले आहेत एकही गाडी आल्यामुळे. तर कृपया सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य करून आमचा प्रवास सुखकर करावा. आम्ही 2 तासापासून इथे बस स्टँडवर आलेलो आहोत. तर बसेस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे. तर त्यांची एक्झाम असल्यामुळे त्यांना उशिरा पोहोचल्यानंतर घेत नाही लवकर. तर तुम्ही जेवढ्या काही मागण्या असेल तर त्या तुम्ही त्याचा निष्कर्ष करून त्यांच्या मार्गी लागावा आणि लवकरात लवकर हा संप पूर्ण करावा. माझं नाव रोहिणी होळीवाले, मी भारम या ठिकाणाहून येते. आमचे कंडक्टर काका, बस ड्रायव्हर काका, त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या तुम्ही लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावा. जसं त्यांचे पगार व इतर काही मागण्या असतील त्या पूर्ण करून द्यावा. आमचे पेपर चालू आहेत, पेपर चालू असल्यामुळं बसचा संप आहे आणि आम्हाला येण्या जाण्यात खूप त्रास होतो आणि खूप लांबवरून येतो आणि आम्हाला पेपर संपतो तिथं खूप वेळ थांबावं लागतं. त्याच्यामुळे आमचे जे बस ड्रायव्हर काका, कंडक्टर काका आहेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर शासनाने पूर्ण करून बस परत व्यवस्थित वेळेवर सुरू करून द्यावा.